लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. वसू तिच्या खोलीमध्ये विचार करत बसलेली असते. तेवढ्यातच रम्या कमरेवर हात ठेवून ओरडतच येत असते. म्हणत असते, आई ग तुटलं ग, माझं कंबरड तुटलं, खूप लागलंय, खूप दुखतंय ग आई, आई खूप दुखतंय ग आई, बघ ना ग. तेव्हा इकडे आता वसू म्हणत असते, काय झालंय रम्या, हे बघ, तुला पॅम्पर करण्यासाठी माझ्याकडे अजिबात ताकद आणि शक्ती अजिबात नाही आहे. हे बघ, अगं असं काय करतेस आई, बघ ना माझं कंबरड मोडलंय, मला त्रास होतोय ग, सध्या विचारणार सुद्धा नाही आहेस का तू. तेव्हा आता वसू म्हणत असते, अगं हे बघ, मला मला सुद्धा त्रास होतो, मला सुद्धा दुखतं खुपतं, पण मी तुझ्यासारखी सतत रडत आणि कणत बसत नाही आहे. आणि त्यामुळे ही नाटकी बंद कर रम्या. अगं आई असं काय करतेस. त्यावर रम्या चिडलेली असते आणि ती म्हणत असते, काय 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 करू नको काय. त्या नंदिनीचा आनंद निवास इकडे आपण तिच्याकडून हिसकावून घेण्याचा काम केलं होतं, प्रयत्न केला होता, पण झालं काय, त्या जीवाने, ज्या जीवाला आपण इथे अक्कल शून्य वेड समजत होतो, त्या जीवाने 10 करोड रुपयामध्ये तो आनंद निवास विकत घेतलेला आहे. आई नीट सांगणार आहेस का तू. अगं काय झालंय ते. हो मी तेच सांगणार आहे. काल आनंद निवासचं ऑक्शन होतं आणि त्या ऑक्शनमध्ये इथे जीवाने एंट्री घेत 10 करोड रुपयाला ती प्रॉपर्टी इथे विकत घेतली. अगं त्या जीवाला स्वतःचे शूज ठेवण्याची अक्कल नाही आहे, किंवा त्या जीवाला स्वतःचे शूज कुठे ठेवायची ती जागा कळत नाही आहे. त्या जीवाने 10 करोड रुपयांची प्रॉपर्टी विकत घेतली म्हणतेस तू. हो रम्या, हो तेच सांगते मी. त्या भास्करला एवढा विश्वास ठेवला त्या भास्करवरती, आणि त्या भास्करवर एवढा विश्वास ठेवून शेवटी काय झालं, काहीच हाती लागलं नाही, सगळ्या प्लॅनची माती झाली. असं इकडे आता ती बोलत असते. आणि ज्या जीवाला आपण वेडं समजत होतो, ज्या जीवावर आपण इकडे अविश्वास दाखवत होतो, त्याला काहीच कळत नाही, हे सगळं काही करत होतो ना, त्या जीवाने हे सगळं नंदिनीसाठी केलेलं आहे. तेव्हा लगेच आता रम्या म्हणत असते, आई तुला एक गोष्ट सांगू का, खाली बघ सगळेजण छान आनंदात आहेत, आनंदात उत्सवात आहेत, आणि सगळेजण मस्त दिवाळीची तयारी करत आहेत. त्यावर आता इकडे वसू म्हणत असते, आता नेमकं देवच काहीतरी एखादी अशी गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे ह्यांच्या आनंदाला सुरुंग लागू शकतो. तर इकडे आता काव्या बऱ्यापैकी तयारी करून झालेली असते. आणि तेव्हा इकडे लगेच मानिनी म्हणत असते, काय गे तुला काही मदत हवी आहे का. त्यावर लगेच काव्या म्हणते, नाही मानिनी काकू, मला काहीही मदत नकोय. बाहेर मस्त आता सगळं आवरून झालेलं आहे, दिवे लावून झालेले आहेत, लाईट, माळा, आकाशकंदील ह्या सगळ्या गोष्टी मी करून ठेवल्यात. त्याचबरोबर बाहेरचं अंगण उद्या लवकर स्वच्छ वॉचमॅन काकांना करून ठेवायला सांगितलं आहे, म्हणजे कसं आहे ना, दारामध्ये छान सुंदर अशी रांगोळी घालता येईल, असं इकडे काव्या मानिनीला सांगत असते. तेव्हा मानिनी तिला म्हणते, अगं किती 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 तो उत्साह, आणि किती ते सगळं काही, किती तो उत्साह दिवाळीचा आज तुझ्याकडे बघून असं वाटतंय की नक्कीच तुझ्यामध्ये काहीतरी अवतरलंय. त्यावर लगेचच आता इकडे ती म्हणत असते, हो का, तुम्ही हे सगळं बोलताय यात तर मला खूपच आनंद होतोय, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का मानिनी काकू, इथे दिवाळी म्हणजे ना माझा आवडीचा लाडका सण, आणि दिवाळी म्हणजे माझा आवडीचा आणि लाडका सण असल्या कारणाने इथे आम्ही दिवाळी खूप उत्साहात साजरी करतो. अगं हो, मला एक गोष्ट सांग ना, इथे तुझ्या माहेरी कशी दिवाळी साजरी करायची. तेव्हा लगेच आता काव्याला पाठीमागून पिहूचा आवाज आलेला असतो. तर काव्या म्हणत असते, तुम्हाला सांगू का, माझ्या माहेरी सुद्धा खूप धमाल असायची, आणि खूप धमाल माझ्या आईकडचे, त्याचबरोबर इकडे वडिलांकडचे सगळे नातेवाईक एकत्र यायचे, आणि जे आले नाहीत ना त्यांच्याबद्दल आम्ही गप्पा मारत बसायचो. तेव्हा लगेच इकडे मानिनी सुद्धा म्हणत असते, अगं हो सेम माझ्या माहेरी सुद्धा, आणि तुला सांगू का आमच्याकडे सुद्धा सेम असंच व्हायचं. आम्ही तिघी बहिणी मस्त फराळ घ्यायचो आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसायचो. फराळ घेऊन एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसलं ना, जी नातेवाईक आले नाहीत ना त्यांच्याबद्दल गॉसिप करायचो. तेव्हा लगेच काव्या म्हणत असते, हो सेम सेम. त्यावर आता इकडे मानिनी म्हणत असते, अशीच नेहमी आनंदात खुश राहा, आणि आता ही लग्नानंतरची तुझी पहिली दिवाळी आहे ना, असं सुद्धा इकडे आता मानिनी म्हणत असते. तेव्हा आपण पाहतो की सगळं म्हटल्यानंतर काव्या आनंदात असते आणि छान एन्जॉय कर असं सुद्धा इकडे ती म्हणते. त्यावर लगेच इकडे
पिहू आणि ती लोक तिला आवाज देत असतात, त्यामुळे ती निघून जाण्याचं काम करते. तर आता पिहू आवाज दिल्यामुळे काव्या तर निघून गेलेली असते. त्यावर मानिनी म्हणत असते सगळ्या नातेवाईकांना वगैरे आता कॉल करून झालेले आहेत, आता राहिली फक्त सुनीता. काय करू, सुनीताला कॉल वगैरे करू का, असा इकडे ती विचार करते. आणि तेव्हा लगेच इकडे ती सुनीताला कॉल करते. सुनीता म्हणत असते हां बोल मानिनी, खूप दिवसांनी तुला आठवण आली. अगं आता दिवाळी आहे ना, म्हणून म्हटलं तुला दिवाळीसाठी आमंत्रण द्यावं. तेव्हा लगेच सुनीता म्हणते हो दिवाळी तर आहे, दिवाळीमध्ये धमाका तर झालाच पाहिजे, असं इकडे ती बोलते. आणि तेव्हा लगेच आता मानिनी म्हणत असते काय म्हणालीस. अगं काही नाही, दिवाळी आहे ना, मग फटाके वगैरे वाजले पाहिजे ना. पण मानिनी म्हणते अगं त्याचं काय आहे ना, तुला माहिती ना इकडे मला फटाके वगैरे अजिबात आवडत नाही आहेत वाजवण्यासाठी, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आपण पाहतो की आता तेवढ्यातच मानिनीने फोन ठेवलेला असतो तिला आमंत्रण देऊन. तर इकडे तिने रजनीला फोन केलेला असतो आणि तिला फोन केल्यानंतर इकडे ती म्हणत असते काय झालं त्या CCTV फुटेजचं. तेव्हा इकडे सांगण्यात येतं की ते CCTV फुटेज जे आहे ना ते इकडे रिकव्हर झालेलं आहे, असं इकडे सांगण्यात येतं. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता सगळ्यांनी खूपच छान अशी दिवाळीची तयारी केलेली असते. आणि खूप छान अशी दिवाळीची तयारी केल्यानंतर इकडे मात्र सगळेजण थकलेले असतात. विक्रम मात्र म्हणत असतात अरे अगं काय करतेस तू मानिनी, प्लीज माझ्याकरिता मस्त गरमागरम चहा आण ना. त्यावर मानिनी म्हणत असते अहो काय हे तुम्ही वेडे आहात का, एवढं उकडतंय आणि तुम्हाला आता चहा प्यायचा आहे, काही गरज नाही चहा वगैरे पिण्याची, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता तेव्हाच आपण पाहतो की हे सगळं काही ती बोलल्यानंतर इकडे मात्र लगेचच जो जीवा आहे, जीवाने मात्र मस्त सरबत आणलेलं असतं. आणि जीवाने सरबत आणल्यानंतर इकडे ते सरबत म्हणत असतो घ्या घ्या घ्या, सगळ्यांना सरबताचा आनंद तुम्हाला घ्यायचा आहे ना, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हाच आपण पाहतो की इकडे पार्थ जो आहे ना, बनवलेल्या ज्या शंकरपाळ्या आहेत ना, त्या शंकरपाळ्या तो इथे घेऊन आलेला असतो. आणि त्या शंकरपाळ्या आणल्यानंतर काव्यासमोर असतात आणि काव्याला तो म्हणत असतो घ्या मी तुमच्याकरिता शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत. तेव्हा लगेच आता इकडे जी काही काव्या म्हणते काय तुम्ही शंकरपाळ्या बनवल्यात. तेव्हा लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो हो मी बनवलेल्या आहेत, आता हे नवीनच आहे तुम्ही शंकरपाळ्या बनवल्या आहेत, कमाल आहे ना. काय काय म्हणालात. नाही नाही मला तसं नव्हतं म्हणायचं, मला म्हणायचं होतं अरे वा 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 म्हणायचं होतं, वा वा बघा ना तुम्ही टेस्ट करून बघा. तेव्हा नंदिनी म्हणते अगं हो पार्थनेच तुझ्यासाठी बनवलेल्या आहेत शंकरपाळ्या. तेव्हा काव्या टेस्ट करते आणि म्हणत असते वाव एक नंबर शंकरपाळ्या झाल्यात, अगदी जीवा बनवतो तशा शंकरपाळ्या झाल्यात. असं म्हटल्याबरोबर काव्या लगेच जीवाकडे पाहते, तर जीवा सुद्धा काव्याकडे पाहतच असतो. आणि तेव्हा लगेच इकडे जे विक्रम आहेत आणि मानिनी ते म्हणत असतात काय रे जीवा, तू इथे काव्याला तुझ्या हातच्या शंकरपाळ्या कधी खायला दिल्या होत्यास, कधी तू टेस्ट करायला दिल्या होत्यास. पार्थ सुद्धा पाहतच असतो. इकडे काव्याला तर बोलती बंदच झालेली असते. आता मात्र ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या पिहूचा खूप मोठा भागीदार असतो किंवा खूप मोठा हात असतो बरं का प्रेक्षकांनो. कारण इथे आता जी आपली पिहू आहे ती लगेचच म्हणायला सुरुवात करते पण मी काय म्हणत आहे तुम्हाला एक गोष्ट सांगू का. त्यावर लगेचच आता इकडे ती म्हणत असते काय म्हणते आपण मस्त डान्स करूयात का. म्हणजे बघा ना आता सगळेजण छान तयारी हो, आणि त्याचबरोबर दिवाळी आहे, मग दिवाळीचा आनंद आणि उत्साह सगळ्यांनाच आहे, म्हणून मी काय म्हणते आपण छान डान्स करूयात का. म्हणजे बघा जीवादादा नंदिनी वहिनीसोबत, तर इकडे पारदादा काव्या वहिनीसोबत, असं मिळूनच आपण डान्स करूयात. तेव्हा लगेच आता ही लोक म्हणत असतात नाही नाही नको नको, अगं पिहू काय करतेस, नाही हां जमणार नाही. त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो हो हो चालेल ना. पण तेव्हा काव्याकडे पाहतो आणि काव्या म्हणत असते काय चालेल काय. तेव्हा लगेच पार्थ म्हणत असतो नाही चालणार का, बरोबर ठीक आहे, नाही 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 चालणार. तेव्हा लगेच आपण पाहतो की आता काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे पिहू म्हणत असते कसे दिवाळी म्हटलं की आनंद आणि त्याचबरोबर सेलिब्रेशन हे व्हायलाच हवं ना. सगळेजण दिवाळी साठी एवढे छान एकत्र आलेले आहेत आणि सगळेजण दिवाळीसाठी एवढे छान एकत्र आल्यानंतर मी काय म्हणते तर काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आपण ही दिवाळी साजरी केली पाहिजे ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला जी काही रजनी आहे, रजनी तिला म्हणत असते मॅडम CCTV फुटेज रिकवर झालेला आहे आणि हे घ्या त्याचं पेन ड्राईव्ह.
आता इथे सुनीताच्या हातामध्ये CCTV फुटेजचं पेनड्राईव्ह असतं आणि ती म्हणत असते, आता मानिनी उद्या खरा बॉम्ब फुटणार आहे, तू मला दिवाळीसाठी इन्व्हिटेशन दिलंयस ना, मी सुद्धा येणार आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच सगळेजण उठलेले असतात, कारण अभ्यंग स्नान असतं आणि सगळेजण आता इकडे एकमेकांना उठणं लावत असतात. खरं तर इथे पार्थ, त्याचबरोबर विक्रम आणि त्याचसोबत जीवा हे सगळेजण बसलेले असतात आणि इकडे पार्थ ही काव्याला उठणं लावत असते, तर नंदिनी जीवाला आणि सोबतच मानिनी सुद्धा विक्रमला उठणं लावत असते. आता आपली पिहू खूप सुंदर तयार झालेली असते, पण पिहूचे प्रश्न मात्र काही केल्या संपण्याचं नावच घेत नसतात. इथे ती म्हणत असते, मी एक गोष्ट सांगू का तुम्हाला? नंदिनी वहिनी मला सांग ना, उठणं का बरं लावतात? अगं उठणं आणि तेल हे सुवासिक आहे, त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे आणि आज आपण दिवाळीच्या सणामध्ये जेव्हा उठणं लावतो तेव्हा आपली त्वचा कोमल मुलायम अशी होते आणि म्हणूनच आपण उठणं लावतो, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता इकडे काव्या उठण्याचं महत्त्व समजून सांगत असते. ती म्हणत असते, तुला आणखी एक गोष्ट सांगू का पिहू? उठणं हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आणि म्हणूनच उठणं लावून स्वच्छ आजच्या दिवशी आंघोळ करायची असते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, खरं तर इथे ना उठणं लावण्याची जशी दिवाळीची प्रथा आहे ना, तशीच आपण रोज सुद्धा उठणं लावू शकतो. पण त्याचं काय आहे ना, रोज आपल्याला कामाच्या धावपळीत दगदगीत उठणं लावायला काही जमत नाही. त्यामुळे आज आपण या अभ्यंग स्नानाला उठणं लावतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही फक्त आंघोळ नाहीये, तर हे अभ्यंग स्नान आहे, समजलं? तेव्हा इकडे आता पिहू म्हणत असते, हो तर मग तर मजाच आहे. तसंही ह्या दोघांना त्यांच्या बायकांकडून उठणं लावून घ्यायला खूप आवडते वाटतं. पण मी काय म्हणते, आता आपल्याला डान्स करायचा आहे आणि डान्स करायचा आहे म्हटल्यावर त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, ए पिहू काय गं, तुझं डोकं खूपच चालायला लागलेलं आहे वाटतं, तुला ना आता गिफ्ट मिळणारच नाहीये. ए दादा, आपण ना हिच्यासाठी गिफ्ट नकोच आणायला, काय आपण एकच गिफ्ट आणूया. त्यावर लगेच आता पिहू म्हणत असते, असं कसं चालणार आहे? तुम्ही तर मला गिफ्ट आणणारच आहात आणि तुम्ही मला गिफ्ट देणारच आहात. काही जरी झालं ना तरी सुद्धा मी तुमच्याकडून थोडी ना गिफ्ट इथे सोडणार आहे. त्यामुळे पटापटा अंघोळ्या करा आणि पटापटा अंघोळ्या करून रेडी व्हा. डान्स पण करायचा आहे आणि त्यासोबत प्रॅक्टिस पण करायची आहे. त्यावर लगेच आता नंदिनी म्हणत असते, अगं पिहू, पण कसं होणार आहे हे सगळं? होणार आहे सगळं आपण ठरवू तसंच होणार आहे. मस्त आपण तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, जेवढा वेळ घ्यायचा आहे ना तेवढा वेळ तुम्हाला प्रॅक्टिससाठी घ्या. त्याने काही एक बंद पडणार नाही किंवा काही एक होणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू, आता मी पटकन एक रील बघते आणि त्या रीलमध्ये ना खूप सारे गेम्स वगैरे होते आणि ते गेम्स काय आहेत, कसे आहेत हे सगळं मी पाहते आणि त्यानुसारच आपण काही गेम सुद्धा इथे करूयात, असं इकडे ती बोलत असते. तेव्हाच आता इकडे जीवा म्हणत असतो, पिहू काय ग, कुठलं रसायन आहेस तू? पिहू म्हणते, ए माझ्याशी जास्त पंगा घेऊ नका, नाहीतर मी तुम्हा दोघांच्या अंगावर थंड पाणी ओतेल. तेव्हा लगेच आता जीवा म्हणत असतो, नाही नको नको. तेव्हा नंदिनी सुद्धा बाजू घेते आणि म्हणते, नाही ग नको. त्यावर पिहू म्हणत असते, बघा 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 किती नवऱ्याची ती बाजू घेते, किती नवऱ्याची माया आहे. असं म्हणूनच आता सगळेजण आंघोळीसाठी निघालेले असतात. विक्रम म्हणत असतात, काय ग मानिनी, पाणी काढलेस ना? हो तुम्हाला पाणी काढून ठेवलंय, पटकन आंघोळ्या वगैरे करा. इकडे ह्या दोघीजणी सुद्धा लाजलेले असतात. तर आता आपण पाहतो ते तिघे सुद्धा अंघोळीसाठी निघून गेलेले असतात. पिहू मात्र एक रील स्क्रोल करून त्यामध्ये जे काही गेम्स आहेत ते इकडे बघण्यासाठी गेलेली असते. आता मानिनी म्हणत असते, तुम्ही दोघी माझ्या खोलीमध्ये या, तुम्हा दोघींसाठी मला काहीतरी सरप्राईज द्यायचे. त्यावर काव्या म्हणत असते, काय सरप्राईज द्यायचे? या तर तुम्ही दोघी जणी माझ्या खोलीमध्ये, असं म्हणून आता मानिनी सोबतच काव्या नंदिनी जातात. त्या बेडवर बसलेल्या असतात. आता काव्या आणि नंदिनीला मानिनी म्हणत असते, या बसा, ही छोटीशी भेट तुम्हा दोघींना माझ्याकडून, असं म्हणून तिथे असलेल्या 2 बॉक्स इथे ती घेऊन येते. काव्या आणि नंदिनीच्या हातामध्ये देते. आता खरं तर त्यामध्ये साड्या असतात आणि साड्या बघितल्यानंतर इकडे लगेचच काव्या म्हणत असते, वाव मानिनी काकू, तुमचा चॉईस तर कसला कमाल आहे, कसल्या सुंदर अशा साड्या तुम्ही मला दिलेल्या आहेत. खरंच मला ना ह्या साड्या खूप आवडल्या आहेत, एक नंबर चॉईस आहे तुमचा. तेव्हा मानिनी म्हणत असते, काय सांगतेस काय, तुम्हाला आवडलं ना ते महत्त्वाचं आहे, असं म्हणून त्यांचं कौतुक करते. त्यावर ती म्हणत असते, आणखी एक सरप्राईज आहे. असं म्हटल्यानंतर आता 2 बॉक्समध्ये सोन्याचे दागिने असतात आणि ते सोन्याचे दागिने इथे काव्याने नंदिनीला मानिनी देत असते.
आता ते दिल्यानंतर इकडे त्या दोघीसुद्धा पाहत असतात. त्या म्हणत असतात, अहो हे नकोय आम्हाला प्लीज. त्यावर मानिनी म्हणते, अगं वेड्यात का नकोय? हे बघा, हा तुमचा हक्काचा सण आहे आणि ही तुमची पहिली दिवाळी आहे. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला तुमच्या नवऱ्याने जरी गिफ्ट दिलेलं नसलं तरी सुद्धा माझ्या ह्या गोड लक्ष्म्यांसाठी माझ्याकडून इथे दिवाळीचं गिफ्ट म्हणून हे आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू, ही आपली परंपरा आहे आणि जी पूर्वी परंपरा चालत आलेली आहे तीच मी इथे पार पाडते. माझ्या सासूने मला असेच हे दिवाळीला पहिल्या दिवाळीला दागिने दिले होते, ते मी आत्तापर्यंत घातले. पण आता मला 2 सुना आलेल्या आहेत म्हणून मग मला हे दागिने त्यांना द्यायची इच्छा झालेली आहे आणि ही परंपराच आहे. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का, उत्सव हा नात्यांचा असतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही हे दोघी दागिने घाला. जोपर्यंत तुमचं मूल येत नाही तोपर्यंत तुम्ही हे दागिने इथे घालू शकता आणि एकदा का तुमचं मूल आलं, तुमची सून आली, तर मग तुम्ही हा वारसा इथे पुढे चालवू शकता. आणि त्याचबरोबर माझी सासू, तुला सांगू, माझ्या सासूने ना जीवाला सुद्धा एक छोटासा दागिना दिला होता आणि माझ्या सासूने जीवाला दिलेला दागिना जीवा अजून सुद्धा तो सांभाळून ठेवतोय. आणि तुला सांगू, प्रत्येक वेळी जेव्हा इथे माझ्या सासूंची आठवण असते किंवा जेव्हा त्यांचा जन्मदिवस असतो तेव्हा त्याच दिवशी इथे तो दागिना पूजा करतो, हळदी कुंकू लावतो. त्याचबरोबर इथे त्या दागिन्यावर बकुळीची फुलं अर्पण करतो आणि नमस्कार करतो. पण इकडे नंदिनी म्हणत असते, पण आई जीवा या गोष्टीबद्दल कधी काही बोलले नाहीयेत. तेव्हा मानिनी म्हणत असते, मे बी कधी तसा बोलण्याचा योग आला नसेल किंवा कधी तसा विषय निघाला नसेल. त्यावर आता काव्या म्हणत असते, हो मानिनी काकू, तुमचं मन खूप मोठं आहे, पण प्लीज आम्हाला हे दागिने नकोयत, हे दागिने तुमच्याकडेच ठेवा. आणि तेव्हा मानिनी म्हणत असते, अगं काय करताय हे, हा हक्क तुमचा आहे. आणि तेव्हा काव्या म्हणत असते, नाही, आम्ही फक्त प्रेमाच्या भुकेलेला आहोत, आम्हाला तुमचे कोणतेही दागिने काहीच नकोय. त्यावर मानिनी म्हणत असते, अजिबात नाही, हा तुमचा हक्क आहे आणि ही पहिली तुमची दिवाळी आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला हे देत आहे. तुम्ही हे घ्यावं आणि त्याचबरोबर त्याचा आनंद घ्यावा, हे सगळं मला बघायचं आहे, असं सुद्धा आता इकडे मानिनी बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे मानिनी म्हणत असते, मुलींनो तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हा फक्त सोन्याचा दागिना नाहीये, यामध्ये पूर्वजांचा आशीर्वाद, त्याचबरोबर पूर्वजांचा इथे प्रेम, माया, जिवलगपणा, वारसा आहे. अगं त्या काळचा वारसा आणि आत्ताचा आरसा हे दोन्ही तुम्ही जपा. त्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत यामध्ये आणि म्हणून तर तुम्ही जपा. आमची पिढी जशा साड्या, दागिने हे सगळं काही जपते, ती लग्न सुद्धा जपते. आम्ही आमच्या घेतलेल्या साड्या, त्याचबरोबर झालेलं लग्न जसं जपतो, जसं घेऊन मिरवतो, तसंच आपलं नातं सुद्धा आम्ही जपतो आणि तेवढंच आपुलकीने ते मिरवतो. तुम्हा दोघींना सुद्धा मला हीच गोष्ट सांगायची, ज्या कौतुकाने तुम्ही ह्या दागिन्याकडे, वस्तूकडे, साड्यांकडे पाहता, त्याच कौतुकाने तुम्ही तुमच्या नात्यांकडे सुद्धा पाहिलं गेलं पाहिजे. हीच गोष्ट मला तुम्हा दोघींना आज आवर्जून सांगायची आहे. मला एक गोष्ट सांगू का, अगं बाई मी काय बोलत बसली उगाचच. आणि ह्या दागिन्यामध्ये आणि त्याचबरोबर तुम्ही ते नातं वगैरे सगळं काही जपाल याची मला खात्री आहे. ह्या दागिन्यामध्ये, साड्यामध्ये तुम्ही सुरक्षित बसाल. अगं मी बोलत काय बसले, जा लवकर जा. तिकडे तुमचे नवरे तयार झालेले असतील आणि इकडे लगेच ती त्यांच्यावर बोटं मोडत असते, आशीर्वाद देत असते, त्यांची नजर काढत असते. आता काव्या आणि नंदिनी ते सगळं काही घेऊन निघून गेलेले असतात. इकडे मानिनी मात्र सुरांना पाहून खूपच जास्त खुश झालेली असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आता दिवाळी असते आणि सेम रंगाचे यांनी ते वेअर केलेलं असतं. आता बघा ना, जीवाचा रंग, त्याचबरोबर इथे नंदिनीच्या साडीचा रंग सुद्धा सेम असतो. नंदिनीला मस्त चंद्रकोर पैठणी असते आणि नंदिनी त्या साडीमध्ये कमाल अशी दिसत असते. तर इकडे काव्याला सुद्धा खूपच सुंदर असा इकडे साडीचा रंग मिळालेला असतो आणि इकडे पार्थ सुद्धा खूप कमाल दिसत असतो. जेव्हा नंदिनी छान तयार होऊन येते तेव्हा मात्र पार्थ तिला इथे त्या आरशामध्ये पाहतच असतो. तर इकडे आता जेव्हा आपण पाहतो ह्या सगळ्या काही गोष्टी ते होत असताना इकडे काव्या सुद्धा आलेली असते. तर आता इकडे ते दोघं एकमेकांकडे पाहतात आणि एकमेकांकडे पाहिल्यानंतर हॅपी दिवाळी असं इकडे काव्या देशमुखला म्हणत असते. तर इकडे जो आपला पार्थ आहे तो सुद्धा इकडे म्हणत असतो, हॅपी दिवाळी काव्या. तर आता आपण पाहतो इकडे ते सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर आता इकडे सुनीता म्हणत असते, आता धमाका होणार आहे आणि हे सीसीटीव्ही फुटेज घेऊन मी इकडे मानिनीच्या घरी जाणार आहे
आता खरी दिवाळी आणि खरा सण उत्सव इथे साजरा होणार आहे असं सुद्धा आता इकडे सुनीता म्हणत असते. आता मानिनीला देण्यासाठी तिने गिफ्ट सुद्धा घेतलेले असतात. तर आपण पाहतो इकडे आता काव्याने हातात हात देऊन पार्थला दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या असतात. तर दुसऱ्या बाजूला आता नंदिनीने सुद्धा जीवाला हातात हात घेऊनच शुभेच्छा दिलेल्या असतात. इकडे मात्र खूपच आनंदामध्ये दोघे जण सुद्धा असतात आणि त्याचबरोबर मानिनी सुद्धा खूप जास्त कमाल सुंदर दिसत असते. तिचा लुक सुद्धा आता यांनी दाखवला नाही बरं का, पण तिचा लुक सुद्धा खूप जास्त कमालीचा असणार आहे. तर अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.